नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याच्या चर्चेदरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापलंय. पूर्वी बंडखोरीच्या दिशेने झुकलेले ओमराजे आता मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि विचारविनिमय करून शिंदे गटात जायचं की नाही याचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या घडामोडीनंतर ठाकरे गटाने त्यांना पुन्हा परत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. तर दुसरीकडे शिंदे गटानेही त्यांना आपल्या बाजूला ठेवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. दरम्यान ओमराजे धाराशिवमध्ये पोहोचले असून त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत. ते पवनराजे निंबाळकर यांच्या समाधीस्थळी भेट देणार असून त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर ते अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आता त्यांच्या भूमिकेकडे लागलं आहे. कोल्हापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान व्हीआयपी सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील प्रमुख रस्त्यांवर कडक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. मुख्य चौक आणि महत्त्वाच्या मार्गावर पोलिसांकडून वाहनं थांबवण्यात आल्याने दीर्घकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाहनधारकांना याचा सर्वाधिक फटका बसला. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी काही ठिकाणी एकत्र येत जोरदार हॉर्न वाजवून आपला निषेध व्यक्त केला. व्हीआयपी संस्कृतीला आळा घाला अशा भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विक्रोळीतील शिवकृपा सहकारी पतपेढीवर गंभीर आरोप करण्यात आले. मयत कर्जदार प्रमोद शिरोडकर यांना जिवंत दाखवून न्यायालय आणि शासकीय यंत्रणांची दिशाभूल करत वसुली आदेश मिळवल्याचा दावा तक्रारदार प्रल्हाद शिरोडकर यांनी केलाय. या प्रकरणाची दखल घेत विक्रोळी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेत. दरम्यान संबंधितांवर फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माझ्या वडिलांचं नाव प्रमोद संभाजी शिरोडकर. यांनी 2014 साली शिवकृपा पतपेढी विक्रोळी येथून 2,70,00,000चं कर्ज घेतलं होतं. 2015 मध्ये ते मयत झाले. त्यानंतर आम्ही शिवकृपा पतपेढीला हे कळवण्यात आलं. त्यांनी त्यांचे LICचे डेथ क्लेम सुद्धा घेतले 2015 मध्ये. यानंतर 2015 पासून ते 2021 पर्यंत आम्ही पतपेढीपर्यंत वेळोवेळी आमच्या कर्जाबाबत काही सवलत करून देण्याबद्दल रिक्वेस्ट केली, परंतु त्यांनी काही न जुमानता 2021ला आमचं घर व दुकान यांची जप्ती केली आणि 2023ला आमच्या दुकानाचा घराचा लिलाव करून आतापर्यंत आमच्याकडून 4,60,00,000ची कर्ज वसुली केली. तरीही आज 2026 मध्ये ते आमच्याकडे 2,30,00,000ची कर्जाचं मागणी करत आहे व आमच्या SRAच्या घरांवर जप्ती करण्यासाठी नोटिसा पाठवत आहे. सदर नोटिसेमध्ये त्यांनी आमचे वडील 2015 मध्ये मयत झाले असून सुद्धा 2021ला काढलेल्या त्यांच्या न्यायालयीन आदेशामध्ये त्यांनी त्यांना जिवंत असं दाखवलं. अशा प्रकारे त्यांनी न्यायालयाची पूर्णपणे फसवणूक करून फक्त आमची पिळवणूक करण्यासाठी हे आदेश काढून आमच्यावर वसुलीची टांगती तलवार ठेवली आहे. आम्हाला पोलिसांकडूनही या बाबतीत आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं सहाय्य मिळालं नाही. आम्हाला शासनाने या अशा पतपेढी संस्थांवर कायदेशीर कारवाई करून आमच्यासारख्या सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबवावी. मोरवे धरण येथील मुख्य जलवाहिनीवर देवत विचुंबे परिसरात करण्यात आलेली अनधिकृत नळजोडणी अखेर नवी मुंबई महापालिकेने निष्कासित केली आहे. ही कारवाई 19 ते 20 जून दरम्यान खांदेश्वर पोलिसांच्या बंदोबस्तात पार पडली. विशेष म्हणजे ही पाणी चोरी तिसऱ्यांदा उघडकीस आली असून यापूर्वीही 2दा संबंधित ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात संबंधितांवर तब्बल ₹1.17 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. तसेच भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध
प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ही कारवाई पाणी संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। नालासोपारा येथील कळंब बीच येथे एक मालवाहू टेम्पो भरतीच्या वेळी अचानक समुद्राच्या पाण्यात अडकला। प्राथमिक माहितीनुसार चालकाने भरती ओहोटीच्या वेळेचा योग्य अंदाज न लावल्यामुळे ही घटना घडली। पाण्याची पातळी वाढल्यामुळे टेम्पो किनाऱ्यावरच अडकून पडला आणि काही काळ परिस्थिती चिंताजनक झाली होती। मात्र भरती ओसरल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत दोऱ्यांच्या सहाय्याने प्रयत्न सुरू केले। त्यांच्या मदतीमुळे अखेर तो टेम्पो सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। बदलापूर परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे। मुंबई बडोदा महामार्गावर भरधाव BMW कारचा भीषण अपघात होऊन 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 21 जूनच्या पहाटे म्हणजे आज टिटवाळ्याहून बदलापूरच्या दिशेने येणारी BMW कार अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्यावरील डिवायडरला जोरदार धडकली। या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात योगेश दिघे आणि रिकेबा जॅकब या दोघांचा मृत्यू झाला असून आनंद नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय। जखमींवर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अभिनेता नागा चैतन्यापासून विभक्त झाल्यानंतर समंता रुथ प्रभूने डिसेंबर 2025 मध्ये दिग्दर्शक राज निंदू मोरूशी लग्न केल्याचं वृत्त समोर आलं होतं। कोईम्बतूर मधील ईशा योग सेंटरमध्ये लिंग भैरवी मंदिरात हा खास विवाह सोहळा कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडल्याचं सांगितलं जातं। आता लग्नाच्या 6 महिन्यानंतर समंताबाबत आणखीन एक मोठी चर्चा सुरू झाली आहे। मा इंटी बंगारम या चित्रपटाच्या यश समारंभातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। या व्हिडिओमध्ये समंता फिकट निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसतेय। तिच्या साध्या लुकमध्येही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते तिच्या कथित बेबी बंपने। व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केलाय। अनेकांनी अभिनंदन सॅम अशा कमेंट्स केल्या तर काहींनी बेबी बंप स्पष्ट दिसत असल्याचं म्हटलंय। मात्र समंता किंवा राज यांनी अद्याप या चर्चावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही। त्यामुळे ही चर्चा केवळ अफवा की खरी बातमी याबाबत अजून स्पष्टता नाही। बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।